फडणवीस यांनी केलेल्या राजीनाम्याच्या विधानात नेमका काय अर्थ आहे यासाठी त्यांचे दोन वर्जन समजून घेऊया। पहिलं वर्जन संपलं 2019 सालच्या पहाटेच्या शपथविधीवर, पण त्यापूर्वी त्यांचे पहिलं वर्जन कसं होतं तर विरोधी पक्षनेते राहून लोकांसाठी आक्रमक भूमिका घेणारे नेतृत्व, एक अभ्यासू नेतृत्व। या आधारावरच फडणवीस 2014ला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले। खडसेंसारख्या ज्येष्ठ नेतृत्वाला फडणवीसांच्या नेतृत्वामध्ये काम करावे लागले। अर्थातच 2014 ते 2019 ही राजकीय कारकीर्द अभ्यासू सर्वसमावेश नेतृत्व दाखवणारी होती। मुख्यमंत्री पदाच्या काळात देवेंद्र फडणवीस यांनी समृद्धी महामार्गासारख्या मेगा प्रोजेक्ट आणले, जलयुक्त शिवार सारख्या ग्रामीण भागांना आवश्यक ठरतील अशा योजना आणल्या। पण हे सर्व राजकारण मुख्यमंत्री बनण्याच्या काही काळात बदलायला लागलं। इतकंच काय तर फडणवीस यांची पहिली भाषणं ही शांत आणि संयमिक असायची, पण 2016-17 नंतरच्या काळात त्यांच्या भाषणाची शैली सुद्धा बदलायला लागली। अधिक आक्रमक व अधिक आवाज वाढवून ते बोलायला लागले। सत्तेच्या असुरक्षिततेत फडणवीसांनी कर्तृत्ववान माणसापेक्षा विश्वासू माणसं फेरायला सुरुवात केली। स्वतःच्या पीएंना आमदार केलं, यामागं कारण एकच, ते म्हणजे माणसं सोडून जाऊ नयेत। असो, सत्तेची महत्वाकांक्षा असणारे राजकारणी असे त्यांचे दुसरे वर्जन समोर आले। पहाटेचा शपथविधी संपल्यानंतर फडणवीस विरोधी पक्षनेते झाले। एक साथ तीन पक्षांना सामोरे जाऊ लागले, पण नवीन नेतृत्व तयार करण्याचा समंजसपणा न दाखवता ते पक्ष फोडून माणसं हेरणं यापुरतेच मर्यादित होऊन गेले। एवढंच काय, फोडाफोडींचे राजकारण हे शरद पवारांनी सुद्धा केलंच की, पण फोडाफोडीचं राजकारण करणारा नेता ही आपली प्रतिमा पवारांनी होऊन दिली नाही। फडणवीस यांना आपली ही प्रतिमा टाळता आली नाही। त्याचं महत्वाचं कारण म्हणजे क्रेडिट। राजीनाम्याचं शस्त्र बाहेर काढून ते सहानुभूती मिळवण्याचं काम करत आहेत। लोकसभा निवडणुकीचा निकाल मंगळवारी जाहीर झाला। त्यात महाराष्ट्रात महायुतीने अत्यंत निराशाजनक कामगिरी केली। 17 जागांवर समाधान मानावं लागलं, तर यात भाजपला अवघ्या 9 जागा मिळाल्या, शिवसेनेला 7 तर राष्ट्रवादी काँग्रेसला अवघ्या 1 जागा मिळाली। दुसरीकडे विरोधी बाकावरील महाविकास आघाडीला तब्बल 30 जागा मिळाल्या, तर काँग्रेसला सर्वाधिक 13 जागा मिळाल्या। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला 9 तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला 8 जागा मिळाल्या। महायुतीच्या या तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सवाल उपस्थित केला जात होता। या पार्श्वभूमीवर त्यांनी राज्यातील भाजपच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत राज्य मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याची तयारी दर्शवली। यात पण त्यांचा या व्हिडिओमध्ये उल्लेख केलेल्या 2 वर्जनासारखा काही डाव असेल का, किंवा फडणवीसांचा हा राजीनामा देण्याच्या पाठीमागे कोणती कारणं आहेत हे जाणून घेण्यासाठी पाहत राहा प्रज्ञान चॅनल आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका।